नमस्कार. आज आपण तीळ शेती पाहणार आहोत. कमी पाण्यात जास्त नफा मिळवण्याचा उत्तम मार्ग. यावर्षी उत्पन्न खूप चांगले झाले आहे. पाणी कमी, खर्च कमी, पण नफा मोठा. फक्त काही हजार खर्चात हे पीक शेतकऱ्याला देतंय चांगलं उत्पन्न. आज आपण पाहणार आहोत तीळ शेतीची. दरवर्षी पावसाचा भरोसा राहिला नाही, मोठ्या पिकात खर्च वाढतोय, म्हणून अनेक शेतकरी आता तीळ पिकाकडे वळत आहेत. तीळ हे कमी पाण्यावर येणारं आणि कमी खर्चाचं महत्त्वाचं नगदी पीक आहे. तीळ पिकासाठी हलकी ते मध्यम जमीन उत्तम असते. जमीन भुसभुशीत तयार केली तर उगवण चांगली होते. प्रॅक्टिकल टिप: जमिनीत पाणी साचलं तर तीळ पिकाचं नुकसान होऊ शकतं. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया केली तर रोग कमी होतात, उगवण सुधारते. ही छोटी चूक टाळली तर उत्पादन वाढू शकतं. तीळ पेरणी साधारण जून-जुलैमध्ये केली जाते. जास्त बियाणे टाकू नका, झाडांची वाढ कमी होते. उगवणीनंतर 15 ते 20 दिवसांनी तण नियंत्रण महत्त्वाचं असतं. तीळ पिकाला जास्त पाणी लागत नाही. पाने गुंडाळणे, खोडकूज असे रोग दिसू शकतात. शेत नियमित फिरून पाहणं खूप महत्त्वाचं आहे. योग्य व्यवस्थापन केलं तर झाडावर भरपूर शेंगा लागतात. याच शेंगा शेतकऱ्याचं नशीब बदलू शकतात. शेंगा पिवळ्या पडायला लागल्या की काढणी करावी. वेळेवर काढणी, उशीर टाळा. उशीर झाला तर शेंगा फुटून नुकसान होऊ शकतं. 1 एकर खर्च 7 ते 8 हजार येतो व उत्पन्न त्यापेक्षा चौपटीने मिळू शकते, म्हणजे 70 ते 80 हजार. कमी खर्चात चांगलं पीक आलं, त्यामुळे फायदा झाला. तर शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाने यावर्षी कमी पाऊस पडणार म्हटले आहे. तर मग तीळ पीक घेऊन होणारे नुकसान टाळू, कमी पाण्यात टिकणारं आणि कमी खर्चाचं पीक शोधत असाल तर तीळ नक्की विचारात घ्या. तुमच्या भागात तीळ घेतात का? कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझं शेत माझं धन या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.